तुम्ही ॲपल टी व्हीवरची मॉर्निंग शो ही सीरीज बघितली आहे का? का मराठी माणसं वेगळ्या भाषेतलं सीरीज नाही बघू शकत? मी बघते, मी जारण बघितलं. अतिशय आवडला मला तो चित्रपट. दुसरा चांगला असेल तर सांगा मला, तोपर्यंत मी मॉर्निंग शो बघते, जो आता 4थ्या सीझनमध्ये आहे. 4थ्या सीझनच्या 7व्या एपिसोडमध्ये जे जेनिफर ॲनिस्टनचं पात्र आहे, ते ऑलमोस्ट प्रेमात पडतं, पण जरा तिला भीती वाटते. म्हणजे ती दुसऱ्या सकाळी जो तो माणूस असतो त्याला लगेच माझ्या अपार्टमेंटमधून निघून जा असं तिला कसं तरी होतं. आणि ते बघून मला एक खूप मजेदार गोष्ट आठवली. गोष्ट नाही, ॲस्ट्रॉलॉजिकल प्लेसमेंट जे आहे, व्हीनस इन अक्वेरियस, म्हणजे तुमचा शुक्र जर जर कुंभ राशीत असेल तर तुम्ही प्रेमात पडल्यावर सुद्धा तुमचं स्वातंत्र्य प्रिफर करता. तुम्हाला असं चिटकून चिटकून राहणारी लोकं नाही आवडत, किंवा तुम्ही ॲज अ प्रेमी किंवा प्रेमिका जास्त अफेक्शनेट नाही आहात. म्हणजे माझी राणी, माझी सोना, माझ्या बबडू असं वगैरे तुम्ही मेलात तरी नाही म्हणणार. आणि एक खूप फेमस रॉयल पर्सन होते म्हणजे आता नाही आहेत, ज्यांचा फेमसली व्हीनस इन अक्वेरियस होता. शुक्र त्यांचा कुंभ राशीत होता. जर तुम्हाला असं कोणी माहीत असेल जे ज्यांना स्वातंत्र्य आवडतं, किंवा प्रेमात ते अगदी गुलगुलू नाही करत आणि जरा लांबूनच प्रेम करा, अशा टाईपची कोणी लोक तुम्हाला माहीत असतील, किंवा तुम्ही स्वतः असाल, तर नक्की त्यांना ब्लू सफायर म्हणजे नीलम सराउंडेड बाय डायमंड्स किंवा हिऱ्याची अंगठी द्या. म्हणजे आपल्या सगळ्याला तरी कळेल की त्यांचा शुक्र कुंभ राशीत आहे.